मी प्रकाश सर, ज्योतिष भास्कराचार्य व वास्तुतज्ञ. माझे कार्यालय फलटण व पुणे येथे आहे. माझा संपर्क नंबर 8766772427. मी 2025मध्ये जे भाकीत केले ते तंतोतंत खरं ठरले. त्यातील उदाहरणार्थ द्यायचं झालं तर भारत पाकिस्तान सांगितलेल्या तारखेलाच झाले. सांगितलेल्या तारखेला युद्धसुद्धा थांबले. तसेच दुष्काळी भागात महाराष्ट्रामध्ये जास्त पाऊस पडून तिथं जीवित व वित्तहानी होईल. हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये जमीन उत्खनन होईल, डोंगरांचे उत्खनन होईल, पाऊस भरपूर पडेल हे सुद्धा सांगितलं होतं. तसंच दिल्लीमधील बॉम्बस्फोट, परत काश्मीरमध्ये जो पोलीस स्टेशनमध्ये झालेला बॉम्बस्फोट, विमान अपघात, रेल्वे अपघात, वाहनांचे अपघात, आगीचे तांडव, गर्दीच्या ठिकाणी जीवित व हानी होणार हे सुद्धा मी सांगितलं होतं. तसंच राजकारणात काहीतरी हालचाली घडतील ह्यासुद्धा मी सांगितलं होतं. तसंच जगात काही भूकंप येतील, परत त्याचबरोबर सुनामी, परत तिथल्या राज्यकर्त्यांचं काही ना काहीतरी थोडेसे निर्णय चुकीचे ठरतील त्यात. म्हणजे उदाहरण द्यायचं तर डोनाल्ड ट्रम्पने घेतलेले टॅक्सचे निर्णय हे सुद्धा मी सांगितलं होतं. आता त्याचबरोबर 2026मध्ये काय होऊ शकतं, 2026मध्ये जे भूकंप 2025मध्ये झाले त्याची तीव्रता जास्त असेल, त्यात जीवितहानी व वित्तहानी जास्त होईल. जगाचं सांगतोय मी, फक्त भारतासाठी नाही हे लक्षात ठेवा. त्यात भारतसुद्धा, जगात भारतसुद्धा येतो. तसंच यंदा उन्हाळा जास्त जाणवेल, पाऊस हा सरासरी गाठेल, काही ठिकाणी कमी पडेल, काही ठिकाणी सरासरी गाठेल. तसंच कॅबिनेटमध्ये काही मंत्र्यांचे फेरबदल होण्याची शक्यता आहे. कॅबिनेटमध्ये काहींना उच्च पदावर घेतलं जाईल, त्यांना काही जबाबदारी दिल्या जातील. तसं पाहता ह्या वर्षीचं जर भाकीत पाहिलं तर तसं भारत पाकिस्तान बॉर्डर असू द्या, चीन नेपाळ ही बॉर्डर असू द्या, तिथं जरा सेन्सिटिव्ह आहे. भारत पाकिस्तान बॉर्डर, बांगलादेश बॉर्डर हे भारताच्या दृष्टीने सेन्सिटिव्ह असल्यामुळे तिथं सावध राहणे गरजेचं आहे. तसंच युद्ध जास्त भडकतील, त्यात चीन, तायवान असेल, इराक असेल, अमेरिका असेल. अमेरिकेचं कुठनं ना कुठनं तरी काही ना काहीतरी शब्दांतर करून काहीतरी हालचाली करून उसकवले जातील. तसेच भूकंपाची तीव्रता मात्र जास्त आहे हे मी तसं बोललोच होतं. परत सायबर गुन्हे फार वाढतील ह्याच्यात. त्यामुळं आपले नंबर कोणाला द्यायचे का नाही द्यायचे, मोबाईलचे नंबर हे लक्षात ठेवा. शेअर्समध्ये पैसे गुंतवताना विचार करून गुंतवा, कारण का काही वेळेला असं वाटणार की शेअर्समध्ये आता चांगले पैसे मिळतात आणि नंतर अचानक शेअर्स कमी झालेले असतील. सोन्याचे चांदीचे दर वाढतील, तांब्याचे दर वाढतील, गहू तांदूळ ह्याचे दर वाढतील. तसं बघितलं तर जागतिक आर्थिक मंदी येईल. त्याच्यामुळं जगामध्ये काही देशांमध्ये तिथल्या राज्यकर्त्यांच्या विरोधात जनता रस्त्यावर येईल. पण भारताची तशी पाहिली तर अर्थव्यवस्था व्यवस्थित राहील, भारतात त्याची तीव्रता कमी जाणवेल. तरीसुद्धा ह्यात सगळ्या लोकांनी सावध कुठं राहायचं तर विमान, हेलिकॉप्टर प्रवास करताना आपली काळजी घेतली पाहिजे. रेल्वेचा प्रवास करताना, फोर व्हीलरचा प्रवास करताना, गाड्यांचा प्रवास करताना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळलंच पाहिजे. परत उत्तराखंड वगैरे ह्या भागात काही ना काहीतरी परत घडण्याची शक्यता आहे. परत तिथं पावसाचं पाणी येऊन किंवा काही ना काहीतरी अशी दुर्घटना फार मोठी होण्याची शक्यता आहे. ती नाकारता येत नाही, कारण का त्यात जीवितहानी बऱ्यापैकी होण्याची शक्यता दाखवली जात आहे. एवढंच मी 2026चं भाकीत करतो. पुढील भाकीत वेळ मिळेल तसं मी करत राहील. नमस्कार. आपल्या सर्वांचे मला सहकार्य राहावे हीच नम्र विनंती. आपला फलटणकर प्रकाश सर.